चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने इतर अनेक मोहिमा राबवल्यात. त्यापैकी एक म्हणजे 2024 पर्यंत मानवयान चंद्रावर पाठवण्याची मोहीम. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी या मोहिमेच्या कार्यक्रमाचा पुढील टप्पा सध्या प्रगतीपथावर आहे असं सांगितलंय. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. भविष्य घडवायचे असेल तर भारतात या असं म्हणत अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी भारताचं कौतुक केलंय. तसेच भारतात काम करण्याची संधी मिळाली याचं समाधान आहे असंही ते म्हणाले. दिल्ली आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या विधानानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध चर्चाही रंगू लागल्यात. भारतीय सागरी सीमांचं संरक्षण करण्यासाठी नौदलाकडून या भागावर करडी नजर ठेवली जाते. भारतीय नौदलासह तटरक्षक दलाकडूनही सागरी सुरक्षिततेसंदर्भात प्रचंड काळजी घेतली जात असतानाच देशातील संरक्षक तत्वांबाबत चिंता वाढवणारी बाब नुकतीच समोर आली आहे. ज्यानुसार भारतीय सागरी हद्दीअंतर्गत काही संशयास्पद हालचाली पाहण्यात आल्या. प्राथमिक माहितीनुसार दक्षिण चीनच्या सागरी हद्दीमध्ये लष्कर तैनात केल्यानंतर आता चीनकडून 3 निरीक्षण आणि हेरगिरी करणारी जहाजं हिंदी महासागरात तैनात करण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने काल तेलंगणा सरकारच्या 106 कर्मचाऱ्यांना निलंबित केले. निवडणूक आयोगाने या कर्मचाऱ्यांवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. तेलंगणाचे हे सरकारी कर्मचारी कथितरित्या BRSच्या बैठकीत सहभागी झाल्याने त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री सचिव डेव्हिड कॅमेरॉन यांनी मंगळवारी गाझामधील मानवतावादी नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपावरून इस्रायलला केली जाणारी शस्त्र निर्यात स्थगित करण्याचा दबाव नाकारलाय. ब्रिटन इस्रायलला शस्त्रे पाठवत राहील असं त्यांनी सरकारच्या वतीने स्पष्ट केलंय. पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली आहे. येथील पोलीस आता कब्रस्तानच्या संरक्षणासाठी दिवसरात्र पहारा देतात. झोंबी ड्रग्सच्या आहारी गेलेले तरुण कब्रस्तानात पुरलेले मृतदेह उचलून काढत मेलेल्या माणसांची हाडांची चोरी करतात. पश्चिम आफ्रिकेत झोंबी या अंमली पदार्थांचा वापर गेल्या 6 वर्षात कमालीचा वाढलाय. या अंमली पदार्थांमध्ये हिप्नोटिझम वाढवणारे घटक असतात. त्यामुळे माणूस कृत्रिम झोपेच्या आहारी जातो. त्याचा परिणाम शरीरावर काही तासांसाठी असतो. आफ्रिकेसाठी ही एक व्यापक समस्या बनली आहे. झोंबी हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी विविध प्रकारच्या विषारी पदार्थांची गरज आहे. मानवी हाडे हा त्यातील प्रमुख घटक आहे. नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदू राष्ट्र यांची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीने जोर धरलाय. राजेशाही पुनर्स्थापित करण्याची मागणी करत शेकडो आंदोलक काठमांडूच्या रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांची झटापट झाली. आंदोलकांना मागे ढकलण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. ज्ञानेंद्र यांचे मुख्य समर्थक असणारा राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने या मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी आंदोलकांनी राजेशाही परत आणा, प्रजासत्ताक रहित करा अशा घोषणा दिल्या. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात चीनने भारताच्या 1 इंच जमिनीवरही अतिक्रमण केलेलं नाही असं स्पष्ट करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर टीका केली आहे. लखीमपूर येथे प्रचार सभेत बोलताना शहा म्हणाले की केंद्रातील भाजप सरकारने बांगलादेशाबरोबरच सीमा संरक्षित केली आहे. तिथून होणारी घुसखोरी थांबवली आहे. चीनच्या 1962च्या आक्रमणावेळी नेहरू यांनी आसाम आणि अरुणाचल प्रदेशला बाय केलं होतं. ही गोष्ट त्या राज्यातील लोक विसरू शकत नाहीत. पण आता चीन भारताच्या 1 इंच जमिनीवरही अतिक्रमण करू शकत नाही असंही अमित शहा म्हणाले. कथित दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना गेल्या 24 तासात दिल्ली उच्च न्यायालयाने दुसरा झटका दिलाय. वकिलांना आठवड्यातून 5 वेळा भेटता यावं यासाठी केजरीवाल यांनी याचिका दाखल केली होती. पण त्यांची ही दुसरी याचिका देखील दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने काल केजरीवालांच्या अटकेच्या समर्थनार्थ पहिली याचिका फेटाळली होती. गेल्या 8 महिन्यांपासून कारागृहात असलेले पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या पत्नीसह लवकरच जामीन मिळण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात एक करार झाला असून इम्रान खान यांना नजरकैदेत ठेवलं जाईल. या कराराच्या अंतर्गत सैन्यप्रमुख असीम मुनीर यांच्या विरोधात इम्रान खान यांना कोणतेही वक्तव्य करता कामा नये, अन्यथा त्यांना पुन्हा कारागृहात टाकले जाईल. 36 वर्षीय सायमन हॅरिस हे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेत. भारतीय वंशाचे लिओ वराडकर यांनी वैयक्तिक आणि राजकीय कारणांमुळे गेल्या महिन्यात अचानक पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. आता वराडकर यांची जागा सायमन हॅरिस यांनी घेतली.
पतंजली आयुर्वेदने कोरोनावरील औषध कोरोनिल बाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा कठोर भूमिका घेतली. या प्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांचा दुसरा माफीनामा देखील न्यायालयाने फेटाळला असून दोघांनाही पुन्हा कोर्टाने झापलंय. आम्ही आंधळे नाहीत, आम्ही सर्व गोष्टी पाहतो आणि समजून देखील घेतो, असं न्यायालयाने म्हटलंय. बाबा रामदेव आणि पतंजली यांच्याकडून माफी मागणारे दुसरे प्रतिज्ञापत्र न्यायालयाने फेटाळले. तसेच तुम्ही अवमानाच्या कारवाईसाठी तयार राहा असं देखील कोर्टाने दोघांनाही सांगितलंय. छत्तीसगडच्या दुर्गमध्ये बस 50 फूट खाणीत कोसळून अपघात झालाय. या बस अपघातात 12 मजुरांचा मृत्यू झालाय. बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. या प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिलेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबाबत शोक व्यक्त केलाय. छत्तीसगडच्या रायपूर दुर्ग मार्गावर हा अपघात झालाय. अमेरिकेतील सार्वजनिक जीवनात धर्माचा प्रभाव सातत्याने अल्प होत आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात अनुमाने 80% अमेरिकी लोक यावर विश्वास ठेवतात असा दावा करण्यात आलाय. अमेरिकेत एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी धर्माचा प्रभाव अल्प होत असल्याचं सांगण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचवेळी केवळ 8% अमेरिकी प्रौढांचा असा विश्वास आहे की धर्माचा प्रभाव वाढत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ने पुढील वर्षी किंवा 2026 पर्यंत मानवांपेक्षाही अधिक बुद्धिमान होईल अशी भविष्यवाणी टेस्ला कंपनीचे CEO एलन मस्क यांनी केलाय. नॉर्वे वेल्थ फंडचे CEO निकोलाई टांगेन यांना दिलेल्या मुलाखतीत मस्क यांनी ही भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सेक्टरमध्ये AI कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांवर कब्जा करण्याची भीती वर्तवली जाते.